पक्षीय बलाबल जर आपण तालुक्यामध्ये पाहिलं तर भारतीय जनता पक्ष म्हणून एक पंचायत समितीचा सदस्य आहे, माननीय शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून 2 पंचायत समिती सदस्य आहेत आणि उर्वरित 3 सदस्य हे घड्याळ या चिन्हावर म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या गटाचे त्या ठिकाणी 3 पंचायत समिती सदस्य अशी परिस्थिती आहे. तर जर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 3 सदस्य आहे आणि आज या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला देखील शरदचंद्र पवार पक्षाचे 2 सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे, नेमकी रणनीती किंवा आमचं काही ठरलं आहे असं तुम्ही म्हटले, मग नेमका काय ट्विस्ट असेल या मुळशी पंचायत समिती? नाही, ट्विस्ट असं आहे की या ठिकाणी स्पष्ट बहुमत बघा मुळशी पंचायत समितीमध्ये कुठल्याच पक्षाला मिळालेलं नाही. यामध्ये भविष्यकाळामध्ये एकत्र येऊनच त्या ठिकाणी मुळशीमध्ये सत्ता त्या ठिकाणी स्थापित करावी लागेल किंवा स्थापन करावे लागेल आणि त्या दृष्टीनं आमचं ठरलं आहे. एवढंच मी तुम्हाला काय सांगतो, कारण की याबद्दलची अधिकृत ज्या वेळेला पंचायत समितीची सभापती पदाची निवड आणि घोषणा त्या ठिकाणी शासनामार्फत होईल त्यानंतर ह्या गोष्टी आपोआपच आपल्या समोर येतील आणि त्या पद्धतीचं काम आम्ही करतो आहे. खरं तर राज्य सरकारमध्ये तुमचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकत्र आहे आणि या पार्श्वभूमीवरती विद्यमान लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आम्ही महायुती म्हणून या संदर्भात आम्ही पुढे पाहू. नेमकी आपली या पक्षाची बघा, राज्य सरकारमध्ये या ठिकाणी महायुती म्हणून जरी काम करत असलं तरीसुद्धा ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका ही पक्षश्रेष्ठींनी स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक जे काही नेते मंडळी त्यांच्या निर्णयावरती त्या ठिकाणी सोडलेली होती. त्यांना ते जे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिलेले होते आणि आघाडी करायची का नाही करायची, युती करायची का नाही करायची याचा पूर्ण अधिकार स्थानिक पातळीवर होता ना. आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची चर्चा केली की आपल्याला कशा पद्धतीने पुढं जायचं आहे, तर त्यांनी सांगितलं की आपल्याला पक्षस्तरावर आपलं स्वतंत्र त्या ठिकाणी निवडणूक लढवायची, चिन्ह घेऊन लढायचं आहे. त्या भूमिकेतून आम्ही मुळशी तालुक्यामध्ये लढलो. त्याचप्रमाणे राजगड तालुक्यात असेल, भोर तालुक्यामध्ये सुद्धा निवडणूक लढण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं झालेला आहे आणि म्हणून असं काही राज्यामध्ये युती आहे म्हणून या ठिकाणी युती झाली पाहिजे असं काही पक्ष नेते मंडळींचा सुद्धा आग्रह नव्हता किंवा त्यांचा तो पूर्ण अधिकार त्यांनी स्थानिक पातळीवरच्या नेते मंडळीवर किंवा कार्यकर्त्यांवर सोपवलेला होता. त्यामुळे त्या निवडणुकीचा किंवा राज्यातल्या सत्तेमध्ये या ठिकाणच्या निवडणुकीचा काय परिणाम आहे का, तर नाही आहे. आत्ता झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक पक्ष स्वतंत्र त्या ठिकाणी लढले. पुणे महानगरपालिके, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल तिथंसुद्धा राज्यामध्ये महायुतीमध्ये एकत्र असणारे पक्षसुद्धा इथं स्वतंत्र लढले. त्यामुळं त्याचा काही विषय फारसा अडचणीचा या ठिकाणी नाही. निकाल लागल्यानंतर दादा विद्यमान आमदारांनी असं म्हटलं की मुळशीचा सभापती हा युतीचा होणार आहे असे आमचं ठरलेलं आहे. हो, मग आम्ही तेच म्हणतो ना, मुळशीचा सभापती हा युतीचाच असेल. पण तुम्ही आज ही अनोखी युती तुम्ही या ठिकाणी आज या प्रकारे नाही, युतीमध्ये पक्ष आज राज्यातल्या दृष्टीने पाहिलं तर हा विरोधात बसलेला पक्ष आहे नाही, आणि 2 यांच्यासोबत गोष्टी ही अनोखी युती महाराष्ट्रात एक वेगळा पॅटर्न राबवतो. नाही, एक मुद्दा असा आहे की ही जी काही युती आहे महायुतीचा ते म्हटले की सभापती होईल. आम्ही पण तेच म्हणतो ना, महायुतीमध्ये जे आमचा भारतीय जनता पक्षाचं जे काही पक्ष त्या ठिकाणी युतीमध्ये आहे त्या युतीचाच सदस्य सभापती होईल असं आमचं